नमस्कार, अंकुशभूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत तोंडात टाकताच विरघळणारी अशी मऊसूत एकदम होळी स्पेशल बर्फी तयार करणार आहोत। दुधामध्ये फक्त गूळ टाकून अगदी हेल्दी मस्त मऊसूत। बाहेरून सामान आणायची अजिबात गरज लागणार नाही। घरातील साहित्यात जशी मार्केटमध्ये मिळते तशी, ना कुठला मावा वापरायचा, ना मिल्क पावडर, ना साखर, अजिबात कुठलेही बाहेरचे पदार्थ न वापरता असं आपण काय पदार्थ या बर्फीमध्ये वापरणार आहोत जेणेकरून आपली बर्फी अगदी मऊसूत होणार आहे। चला तर आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतात। गॅसची फ्लेम मी अगदी लो ठेवून हे दूध छान असं तापवून घेतलेलं आहे आणि थंड केलेलं आहे। बघा, सर्व साहित्य आपण या वाटीने मोजणार आहोत, तर या वाटीने बरोबर मी 2 वाट्या दूध घेणार आहे। बघा, इथे मी 2 वाट्या दूध घेतलेलं आहे आणि थंड असल्यामुळे मी गॅसवरती हलकंसं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे, तर त्यासाठी बघा मी त्याच वाटीने अर्धी वाटीपेक्षा थोडासा जास्त गूळ घेतला आहे आणि हा गूळ आपल्याला या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे घालून घ्यायचा आहे आणि हे दूध एकसारखं ढवळत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपल्याला हलकंसं दूध गरम झालं की गॅसवरून खाली उतरून घ्यायचं आहे आणि हे गूळ विरघळेपर्यंत हे मिश्रण बाजूला ठेवायचं आहे। त्यानंतर बघा, आपल्याला एक मिक्सर भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बघा मी अगदी दाबून गच्च भरलेली 1 वाटी सुक्या नारळाचा किस घेतलेला आहे। सुकं नारळ हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच, तर तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकतात। इथे मी मिक्सरला बारीक करून घेतलं होतं। त्यानंतर इथे बघा मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकतात, कमी अधिक करू शकतात। त्यानंतर बघा इथे मी मगजबी घेतलेले आहे, त्यापैकी 2 चमचे मी या मिश्रणामध्ये घालणार आहे आणि बाकीचे बर्फी डेकोरेशनसाठी ठेवणार आहे। मिक्सरला झाकण लावून आपल्याला होता होईल तेवढी या पदार्थांची बारीक पूड करून घ्यायची आहे। बघा, तुम्ही बघू शकतात, या पद्धतीने जितकी बारीक होईल तितकी आपल्याला करून घ्यायची आहे। खोबऱ्याच्या पाटीचा भाग काळा असल्यामुळे या मिश्रणाला बघा काळवटपणा असा आलेला आहे। हा पाटीचा भाग मी मुद्दाम म्हणून काढला नाही, तर का काढला नाही तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे मी पुढे हे का काढला नाही सांगणार आहे। हे बघा, आपण गूळ वितळायला ठेवला होता, तर या दुधामध्ये हा गूळ पूर्ण असा वितळला गेला आहे। बघा, गुळामुळे दुधाचं बघा टेक्स्चर बदललेलं आहे, रंग बदललेला आहे। गॅसवरती आपल्याला एक कढई ठेवून घ्यायची आहे आणि कढई हलकीशी गरम झाली की आपल्याला हे गूळ घातलेलं दूध चाळून घ्यायचं आहे। बघा, गुळामध्ये कचरा असतो, जेणेकरून चाळल्यामुळे हा कचरा सहज असा वेगळा होतो। हे बघा, तुम्ही बघू शकता, असा चाळल्यामुळे गुळातील कचरा सहज वेगळा झालेला आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला ही मीडियम ठेवून आणि या दुधाला हलकीशी उकळी आणून घ्यायची आहे। उकळी यायला सुरुवात झाली की आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे बघा चमच्याने एकदा। त्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जे काजू बदाम आणि खोबऱ्याचा जो किस करून घेतला होता बारीक, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचं आहे। सगळ्या बाजूने आपल्याला व्यवस्थित असं चमच्याने हे मिक्स करायचं आहे मिश्रण। पूर्ण 10 ते 15 मिनिटासाठी हे मिश्रण आपल्याला पूर्ण असं आटवून घ्यायचं आहे। यामध्ये आपण दूध वापरले त्यामुळे याला थोडासा आटायला वेळ लागणार आहे। सतत चमच्याने हलवत राहायचं आहे, अजिबात आपल्याला हे मिश्रण खाली करपू द्यायचं नाही आहे। गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमवर ठेवायची आहे। हे बघा, पूर्ण 12 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात हे मिश्रण बऱ्यापैकी आता आटलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी इलायची पूड घालून घ्यायची आहे। तुम्हाला जर इथे इलायची पूड घालायची नसेल तर तुम्ही जेव्हा आपण ड्रायफ्रूट्स आणि खोबरं बारीक केलं होतं मिक्सरमध्ये, तेव्हा तुम्ही अख्खी इलायची 2 अशा तोडून घालायच्या आहे, म्हणजे या मिश्रणात त्यासुद्धा अशा मिक्स होतील। यानंतर बघा, खोबऱ्याच्या पाठीच्या काळ्या भागामुळे या मिश्रणाला अगदी असा काळसर रंग आलेला आहे। तर मिश्रणाला छान असा रंग येण्यासाठी इथे मी 3 ते 4 थेंब येलो फूड कलर घातलेला आहे। फूड कलरमुळे या मिश्रणाला बघा अगदी छान असा रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकतात। फूड कलर घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडला तर घालू शकता, नाही घातलात तरी सुद्धा चालेल। शेवटी या मिश्रणामध्ये आपल्याला फूड कलर वापरायचा होता, त्यामुळे इथे मी खोबऱ्याच्या पाठीचा भाग
काढलेला नव्हता बघा. फूड कलरमुळे समजूसुद्धा येत नाही की आपण खोबऱ्याचा पाठीमागचा काळा भाग वापरला आहे. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला 1 चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं आहे. हे तूप बघा मी घरी बनवलेलं आहे. तुम्हाला याचा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मी नक्की बनवून बघा साजूक तूप घरच्या घरी कसे बनवायचे. अगदी दाणेदार टेक्स्चर आहे बघा या साजूक तुपाचं. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्यासाठी मी नक्की हा व्हिडिओ बनवेन. त्यानंतर बघा आपल्याला 1 चमचा तूप घातल्यानंतर हे मिश्रण अगदी असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि तुम्ही या मिश्रणाचा टेक्स्चर बघू शकतात बघा. आणि किती छान याला बाइंडिंगसुद्धा आलेलं आहे. तर बघा असंच मिश्रण आपल्याला हवं आहे. म्हणजे हे मिश्रण आता कढई सोडायला लागलेलं आहे. म्हणजे अगदी हे परफेक्ट झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला लगेचच एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे. तुपामुळे काय होईल, आपली वडी सेट झाली की पटकन अशी निघते. त्यामुळे हे मिश्रण तयार करताना बघा गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमवर ठेवायची आहे. त्यावरच हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. बघा तुम्ही बघू शकतात मिश्रण अगदी हे परफेक्ट तयार आहे. आता हे मिश्रण आपण तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घेऊ. इथे मी ताटात हे मिश्रण ओतून घेतलेलं आहे. तुम्ही याऐवजी जे आपण बर्फी तयार करण्यासाठी जे कटर वापरतो त्यामध्ये सुद्धा ही वडी सेट करू शकतात. त्यानंतर बघा आपण या उलथनानेच ही वडी आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये सेट करून घ्यायची आहे. इथे तर बघा मी स्क्वेअर शेपमध्ये इथे मी ही वडी सेट करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा डेकोरेट करण्यासाठी यावर मगजबिया टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर या मिश्रणावरती थोडेसे पिस्तेसुद्धा मी टाकून घेतलेले आहे. बघा तुम्ही बघू शकतात खूप छान दिसते बघा. पिस्ते आणि हे मगजबिया अशा वर टाकल्यामुळे तुम्ही बघू शकतात किती मस्त अशी आपली ही बर्फी तयार झालेली आहे. त्यानंतर बघा एक लक्षात ठेवायचं आहे, ही बर्फी आपल्याला अशी हलकीशी कोमट असताना याला असे कट देऊन घ्यायचे आहे. आपल्याला ज्या शेपमध्ये पाहिजे आहे त्यानुसार आपण हे असे ओली असतानाच शेप देऊन घ्यायचा आहे. बर्फी कट करताना बघा चाकूला थोडंसं तूप लावून घ्या, म्हणजे मिश्रण चाकूला अजिबात चिकटणार नाही. सहज आपल्याला अशा छान वड्या पाडता येतील बघा. वड्या पाडून झाले की बघा आपल्याला हे मिश्रण सेट होण्यासाठी एखादा तासभर हे मिश्रण आपल्याला बाजूला असंच ठेवून द्यायचं आहे. पूर्ण वड्या सेट झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात अगदी हाताने जरी अलगद उचलली तरी ही बर्फी अलगद निघते बघा. म्हणजे इतकं परफेक्ट आपलं हे मिश्रण तयार झालेलं होतं. अगदी सहज निघते बघा हाताने. कुठलीही चाकूने किंवा सुरीने आपल्याला काढायची गरज भासत नाही. तुम्ही बघू शकतात अगदी पटपट निघताय या वड्या. अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच ही बर्फी हेल्दी असणार आहे. तर तुम्ही सुद्धा या होळीला नक्की कशी बर्फी करून बघा. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील, कारण यामध्ये आपण बघा गुळाचा वापर केलेला आहे. त्यानंतर खोबरं वापरलेलं आहे, ड्रायफ्रूट्स घातलेले आहे. त्यामुळे मुलांसाठी सुद्धा खूप ही रेसिपी हेल्दी असणार आहे. आपण मार्केटमधून खव्याचे विकत पेढे आणतो त्याचप्रमाणे या बर्फीची चव लागते. तर तुम्ही सुद्धा अशी बर्फी नक्की करून बघा आणि कशी झाली आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तोंडात टाकताच विरघळणारी ही मऊसूत बर्फी कशी झाली आहे, आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.